कोस्टल रोडमध्ये कोणताही घोटाळा नसल्याचं स्पष्टीकरण मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आलंय। महापालिकेकडून याबाबत परिपत्रक जारी करून सागरी किनारा रस्ता कामांमध्ये कोणताही घोटाळा झालेला नाही आणि केलेले आरोप निराधार आहेत असं स्पष्ट करण्यात आलंय। शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कोस्टल रोडच्या कामात ऑक्टोबर 2018 ते डिसेंबर 2020 या काळात तब्बल 1000 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी केला होता। तसंच क्षमा करा, ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी हा केलेला आरोप होता। तसंच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी SIT मार्फत चौकशी करावी अशी मागणी सुद्धा शेलारांनी केलेली होती। दरम्यान आशिष शेलार यांच्या आरोपांना थेट मुंबई महानगरपालिकेनंच उत्तर दिलेलं आहे। यावेळी काढण्यात आलेल्या पत्रकात आशिष शेलार यांनी केलेले आरोप त्या प्रत्येक आरोपाचं स्पष्टीकरण दिलं गेलंय। तसंच कोस्टल रोडच्या कामात कोणताही घोटाळा झालेला नसल्याचं महापालिकेने म्हटलंय। मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागानं परिपत्रक जारी केलं आहे। मुंबईच्या कोस्टल रोडवरून भाजप आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर काय टीका केलेली होती त्यावर आपण नजर टाकणार आहोत। शिवसेनेच्या छत्रछायेखाली 1000 कोटींचा घोटाळा होत असल्याचा आरोप शेलारांनी केला होता। मुंबई महानगरपालिकेमध्ये कोस्टल रोडच्या नावाने 1000 कोटीचा घोटाळा हा सत्ताधारी शिवसेनेच्या छत्रछायेखाली नाही किंबहुना भागीदारीखाली होतोय। डिसेंबर 2020 ते आधी ऑक्टोबर 2018 या ऑक्टोबर 2018 ते डिसेंबर 2020 पर्यंतच्या सर्व कोस्टल रोडच्या कामाच्या गतिविधींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, पाळत ठेवून आहोत। पॅकेज 1 मध्येच, कारण 3 पॅकेज आहेत, पॅकेज 1, पॅकेज 2 आणि पॅकेज 4। केवळ पॅकेज 1 मध्ये 684 कोटीचा घोटाळा झाला आहे आणि म्हणून तिन्ही पॅकेज मिळून संपूर्ण कोस्टल रोडच्या कामामध्ये आतापर्यंत आमच्या निदर्शनास जे आलंय त्यामध्ये 1000 कोटी रुपये सामान्य मुंबईकरांचे गेले, ते कंत्राटदार आणि सत्ताधीश शिवसेनेत कोणाकोणाच्या भागीदारीत गेले याचा खडा न खडा लावल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही आहोत। दुपारच्या बातम्यांमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।